काळात आम्ही इथं रास्ता रोको करणार आहे। एक हात ड्रायव्हरसाठी म्हणून तुम्ही आंदोलनासाठी सगळेजण उपस्थित व्हावं एवढी तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो। 15 दिवसात 50 माणसं मेली, त्याला जबाबदार कोण? मारा लागल्या आता तुम्ही इथंच आहे, बाहेर कुठे गेलेलं काय? आतापर्यंत किती गाड्या ऍक्सिडेंट झाले? आमच्या इथल्या लोकांचे बळी गेल्यावरच जाग होणार आहे काय? करतोय त्यावेळेला कोण मंत्री खासदार आमदार कोण इकडे येत नाहीत, ह्या स्थानिक लोकच त्यांना उपयोगी पडतात। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग म्हणजे पुणे बेंगलोर हायवे आणि हाच पुणे बेंगलोर हायवे कोल्हापूर शहरालगतून जातोय आणि त्या ठिकाणी उजाईवाडी इथं हा महामार्ग नव्हे तर मृत्यूचा सापळा बनलेला आहे। गेल्या एका आठवड्यामध्ये 4 अपघात एकाच ठिकाणी होत आहेत। यामध्ये नेमकी चूक कोणाची हा संतप्त सवाल आता या रस्त्यावरून जाणारे नागरिक किंवा वाहनधारक आहेत ते विचारत आहेत। आपण माझ्या मागे बघू शकता की आज सकाळी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास एक खाजगी बस जी आहे ती या ठिकाणी अपघातग्रस्त झालेली आहे। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक मालवाहतूक करणारा ट्रक देखील पलटी झाला होता, त्यानंतर एक कंटेनर देखील पलटी झाला होता आणि असे वारंवार अपघात जे एकाच ठिकाणी घडत आहेत त्यामुळं या परिसरातील नागरिक असतील किंवा या रस्त्यावरून वाहतूक करणारे वाहनधारक असतील हे संतप्त झालेले आहेत। या रस्त्यावरून या शिरोली MIDC असेल, कागल 5 स्टार MIDC असेल किंवा गोकुळ शिरगाव MIDC असेल, या MIDCमध्ये किंवा या हायवेलगत असणाऱ्या व्यवसायाच्या निमित्तानं हजारो कर्मचारी जे आहेत ते प्रवास करत असतात। मात्र हा प्रवास करत असताना त्यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे। या ठिकाणच्या अपघाताची ही दृश्य तुम्ही बघताय, अंगावर शहारे आणणारे असे अपघात या ठिकाणी घडलेले आहेत। गेल्या काही वर्षांपासून या महामार्गाचं काम जे आहे ते संत गतीने सुरू आहे आणि या संत गतीच्या कामाचा फटका जो आहे तो वाहनधारक आणि नागरिकांना बसत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे। त्यामुळं या महामार्गाकडं आता लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि या परिसरातील लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देणं गरजेचं असल्याच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटायला सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत या भागातील काही नागरिक आहेत जे या मार्गावरून नेहमी प्रवास करत असतात, आपण त्यांच्याशी बोलूयात। दादा, काय सांगाल, काय इथल्या अपघाताचे नेमकं कारण काय असं वाटते? कारण आता गेल्या एका आठवड्यामध्ये 4 अपघात या ठिकाणी मोठे झालेले आहेत। सुदैवाने जीवितहानी झालेली नाही आहे, मात्र एखादा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा जो तुमचा संतप्त सवाल आहे तो का तुमचा एवढा संताप या प्रशासनावर आहे? मी इथला स्थानिक रहिवासी उजाईवाडी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि जिथं आता ॲक्सिडेंटचा स्पॉट आहे त्याला लागूनच हायवेचं ऑफिस आहे। हायवेवाली एवढी बेजबाबदार वागायला लागलेत की आज एवढे ॲक्सिडेंट होत असताना त्यांनी साधी तत्परता दाखवलेली नाही की ती त्यांनी बोर्ड लावायला पाहिजे होता, बाबा वाहने सावकाश हाका। आणि हा टर्न असा आहे की ह्या 15 दिवसात कमीत कमी हे 7वी गाडी आहे की पलटी झालीत आणि आज आमच्याच भागातली लोकं इथं सारखी रहदारी करत असतात। नशीब चांगलं आहे की पलटी होताना कुठलं एखादा 2 व्हीलर किंवा लहान वाहन कुठं तिथं सापडलेलं नाही। मग ह्या हायवे ऑफिसवाल्यांना, प्रशासनाला आमच्या इथल्या लोकांचे बळी गेल्यावरच जाग होणार आहे काय? आज ह्या बसमध्ये जवळजवळ 40 लोकं होती, सुदैवानं बस पलटी झालेली नाही। जर पलटी झाल्याचे यात लहान मुलंसुद्धा होती, ते जीव जायला त्यांचा वेळ लागला असता काय? आज आम्ही हायवे ऑफिसला गेला, आम्हाला काय समजलं कॉन्ट्रॅक्टर इथनं गेलेला आहे। अरे कॉन्ट्रॅक्टर गेला म्हणून तुम्ही लोकांच्या बळी गेल्यावर दुसरा कॉन्ट्रॅक्टर नेमणार आहे काय? किती वेळ? आम्ही आज दुपारी 1 वाजता हायवेला निवेदन द्यायला जाणार होतो, ह्या 2 दिवसात जर हे काम चालू झालं नाही तर इथं आम्ही रास्ता रोको करणार आहे। उजाईवाडीतले ग्रामस्थ, उजाईवाडीची पूर्ण बॉडी असेल, सरनोबतवाडी सरपंच असतील त्यांची बॉडी असेल, सर्व समावेश लोक मिळून आपल्या हायवे रोकोचं आंदोलन आम्ही करणार आहे। आज संध्याकाळी आम्ही डिव्हिजनला पण गोकुळ शिरगाव डिव्हिजनला जास्त निवेदन देणार आहे की या 2 दिवसात आम्ही इथं हायवे रोको करणार आहे। त्यामुळे मला कळकळीची विनंती आहे की हायवे ऑफिसला, प्रशासनाला की तात्काळ यांनी इथला हा जो टर्न आहे हा धोटादायक टर्न व्यवस्थित चालू करून आमच्या येण्या जाणाऱ्या जे रहिवासी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही या प्रकारचं त्यांनी नियोजन ह्या 2 ते 3 दिवसात चालू करावण्यात येणाऱ्या काळात आम्ही इथं रास्ता रोको करणार आहे। मित्रा, काय सांगशील तू, या ठिकाणी प्रवास करत असताना काय नेमका त्रास होतो? ही अपघाताची कारणं काय आहेत? कारण असं आहे की ज्या वेळेला हा जो हायवे होता ते लोकांना असं वाटायला लागलं की तो जो हायवे पहिला होता तो तसाच असलेला 1 नंबरचा, आणि जसं एक काम काढले तसं जवळजवळ ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढले। मी पण ग्रामपंचायत सदस्य आहे सरनवाडीचा। मी आता गेले इथं बघायला लागले 15 दिवस झालं काय, दररोज काय ना अपघात आहेच, दररोज काय ना, सकाळी उठलं की नाही की बाबा काय गाडी पलटी झालेली आहेच का आलेला आहेच, असं नाही की बाबा इथं कुठं काय विषय येतला। पण ह्या सरकारला जाग येऊन झाल्या
की बाबा लोकांचं आणि जी लोक आता मरण पावल्यात त्याचा विचार कोण करते काय, किंवा सरकार विचार करते काय की लोक ही ड्रायव्हर लोक हातावरची पोटं त्यांचं काय संसार सांभाळ येणार आहेत काय ते सरकार त्यांचं, किंवा बाबा ती मेल्यात काय वाचल्यात काय बघा येणार आहेत काय. आता स्थानिक लेवलला ह्यांना काय झालं विलं तर आम्हीच या ठिकाणी ज्या वेळेला इथं काय लोकांना झालं त्यावेळेला आम्ही स्थानिक लोक इथं उभारून त्यांचं काय असेल ते दुखापत किंवा काय झालं असेल ॲम्ब्युलन्स बोलवायचं असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं उभारून करतोय. त्यावेळेला कोण मंत्री खासदार आमदार कोण इकडे येत नाहीत, ह्या स्थानिक लोकच त्यांना उपयोगी पडतात. त्यामुळं ह्या हायवेच्या जे ऑफिसर जे लोक आहेत त्यांना एक माझी विनंती आहे, जर हा रस्ता जर तिनेचं काय व्यवस्थित जर हे केलं नसेल तर आम्ही खरोखरच हे रस्ता आम्ही आंदोलन करणारच आहे. थोडा आता उद्याच आम्ही या गोष्टी सगळा रस्ता अडवून हे आंदोलन करून घेणार आहे. त्या साहेबांना जरा तुम्ही बोलून घ्या आणि त्यांना विचारा की बाबा ह्याचा तुम्ही काय मार्ग काढणार आहे. तर नक्कीच आपण पाहिलं की या परिसरातील नागरिक जे आहेत ते आता संतप्त झाले आहेत, कारण रोज उठून या ठिकाणी अपघात घडतात. जर एखादा मोठा अपघात झाला आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर जीवितहानी झाली तरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल जो आहे तो नागरिक उपस्थित करत आहेत. आपल्यासोबत जे NH4 हायवेचे प्राधिकरणाचं ऑफिस आहे त्या कार्यालयातील काही अधिकारी सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. साहेब काय सांगाल, या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत, या अपघाताचं नेमकं कारण काय असेल आणि जे हायवेचं हे जे काम चालू आहे ते काम आता काही प्रमाणात थांबलेलंच आपल्याला बघायला मिळतं आहे. काय नेमकी कारण आहेत, हे हायवेचं काम का थांबलेलं आहे? थांबण्याचं कारण काहीतरी प्रशासन एक वादविवाद झाल्यामुळे थांबलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरने आता काम करायसाठी त्यांना ऑर्डर दिलेली आहे आम्ही. आता ते एक 15-20 दिवसात त्याचं क्लिअर होईल की काम करायचं किंवा नाही, किंवा दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर येणार आहे हे क्लिअर होईल. तात्पुरतं तोपर्यंत आपण मेंटेनन्स करत आहे. ज्याप्रमाणे 15 दिवस काम होणार, आता ही माणसं मारायला त्याचा विचार करा. 15 दिवसात 50 माणसं मिळेल, त्याला जबाबदार कोण मला सांगा. 15 दिवसात 50 माणसं मिळेल, त्याला जबाबदार कोण? तुम्ही आहे काय? आता यावेळी ह्या रोडला तुम्ही एकदा इथं येऊन तुम्ही जरा पडून दाखवा म्हणजे तुम्हाला कळेल इथं काय परिस्थिती होती. सकाळी लहान मुलगी एक लेडीज अशी अक्षरशः रडाल ती. त्यांचं जर काय जर मेले असते तर तुम्ही त्यांना काय भरून देणार होता? हजर झाला का हजर? अहो तुम्हाला या डिवायडर बघा, हे लावल्यात हे डिवायडर, त्याला रिडीम आहे का बघा पहिल्यांदा. रिडीम पण आहे त्याला. तुम्ही काय नेमकं करता का नाही ते तर सांगा मग. आणि तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सांगा तसं आम्हाला जमत नाही कामं करायला. सरकार बघून गेलं ना काय करायचं ते. सर याबाबत तुम्ही आपल्या वरिष्ठ अधिकारी असतील विभाग असतील यांच्याकडे तुम्ही पाठपुरावा केला आहे का? कारण ठेकेदार जर सोडून गेला असेल तर ही सर्वस्वी जबाबदारी कोणाची आहे हे तुम्हाला काय सांगावं वाटतं? या वरिष्ठांना आता तक्रार गेलेली आहे. वरिष्ठांनी आता हा निर्णय दिलेला आहे. आता एकदम टीम आलेली आहे, आमचे हे सगळी टीम आलेली आहे. JCB 2-3 आलेले आहेत, ट्रॅक्टर पण आलेले आहेत, त्यानंतर JCB आलेले आहे. आणखीन लोडिंग चालू करून हा रस्ता आपण वाइंड करून घ्यायला लागलो. आता हा रस्ता यामागे देखील अशा अपघाताच्या घटना घडल्या होती. मग हे अपघात होण्याची वाट हे प्रशासन का बघत असेल? बघत होतो म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता त्यामुळे हे काम पेंडिंग झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर आज करतो उद्या करतो. तुमच्या डिपार्टमेंटकडनं काय कारवाई केली जाणार आहे? डिपार्टमेंटतर्फे कारवाई सगळी झालेली आहे. त्यांनी सगळे सांगितलेलं आहे. पण आता यांचा वाद संपतोय नाही संपतोय हे 2 दिवसात कळेल. पण तात्पुरती उपाययोजना म्हणून आता हा पूर्ण रस्ता हा जो आहे तो मुरुम टाकून फिल करून घेतोय. त्यानंतर डायव्हर्शन बोर्ड, साईन बोर्ड्स, त्यानंतर रेडियम रिफ्लेक्टर, पुन्हा खड्डे भरण्यासाठी ट्रॅक्टर JCB आलेले आहेत आमचे. आणि हे आज आम्ही तुम्हाला 2-3 दुपारपर्यंत सगळं काम क्लिअर करून घेतोय आज. नक्कीच सर. मात्र जे ही लाईन एवढी फक्त पहिली बंद करायची, कारण कसं आहे बंद करण्यापेक्षा का नाही तिथं काहीतरी तिचे बंदोबस्त करा. आता तुम्ही इथंच आहे, बाहेर कुठे गेलेलं काय नाही. आतापर्यंत किती गाडी ऍक्शन झाले? या ठेकेदारला आज आमचं काम संपलं सर हे बंद करूनच आम्ही जाणार आज. सर या ठेकेदाराला जो ठेकेदार या ठिकाणी अर्धवट काम सोडून गेलेला आहे, तुमच्या तांत्रिक घडामोडी काही घडल्या असतील विभागाच्या आणि त्या ठेकेदाराच्या, मात्र त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याबाबत काही तुम्ही तसा प्रस्ताव दिलाय का वरती? प्रस्ताव गेलेला आहे. त्याचा निर्णय होईल आज 1-2 दिवसात झालेला आहे सगळं, त्यामुळेच तटला आहे. आता तुम्ही या ठिकाणी उपाययोजना कराल आणि या सगळ्या गोष्टी अपघात टाळण्यासाठी तुम्ही उपाययोजना करताय, मान्य आहे. मात्र यानंतर या हायवेचं जे काही ज्या ठिकाणी कामं थांबलेली आहेत ते कामं पूर्ण करण्यासाठी नवीन ठेकेदार उपाययोजना किती दिवसात आपल्याकडून केली जाणार आहे? नाही ते अजून काय एकदम या निश्चित सांगता येणार नाही. 1-2-4 दिवसामध्ये कारण कसं हे सगळं एकसारखं हे 2-4 दिवसात सांगता येणार नाही. हे तुम्हाला ह्या आठवड्यातच कळेल. तर नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी नागरिक या परिसरातील आहेत. माझी कोल्हापूरवासियांना एक नम्र विनंती आहे. सरनोबतवाडी उजायवाडीतील जे सगळे ज्येष्ठ लोक असू द्यात किंवा सगळे तरुण व्यक्ती असू द्यात,
या 2 दिवसामध्ये या रस्त्याच्या कामाबद्दल आंदोलन एक मोठं आपण उभा करणार आहे हो. त्या आंदोलनासाठी गावातील सर्व नागरिकांनी इथं हजर राहावं एवढी मी कळकळीची तुम्हाला विनंती करतो. की का विनंती करतो की जी ड्रायव्हर लोक असतील त्यांचं हातावलं पोट आहेत त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही एक हात ड्रायव्हरसाठी म्हणून तुम्ही आंदोलनासाठी सगळेजण उपस्थित व्हावं एवढी तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो. तर नक्कीच आपण पाहिलं की एक मोठं जन आंदोलन उभारण्याच्या तयारीत या परिसरातील नागरिक आहेत आणि या ठिकाणची परिस्थिती बघितली तर हा अपघात जो आहे तो आपण बघू शकताय की अक्षरशः या बसचं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे इतर जे या आठवड्यामध्ये अपघात झालेले आहेत त्या अपघातात देखील मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान झालं. जर एखादी व्यक्ती किंवा अनेक या बसमध्ये सुमारे 40 ते 45 लोक प्रवास करत होते त्या लोकांच्या जीवाची पर्वा हे करणार कोण असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. दुसरीकडे बघू शकताय की या हायवेच्या सर्व्हिस रोडलाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक कंटेनर जो आहे तो कंटेनर ठेवलेला आहे. त्यावर जाहिराती जो बोर्ड आहे पलीकडच्या बाजूला सर्व्हिस रोड त्या हायवे लगतच जो निम्मा रस्ता खाली गेलेला आहे निम्मा रस्ता वरती आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारामध्ये या ठिकाणी व्हिज्युअलाइज होत नाहीत. आणि आता या 4थ्या अपघातानंतर या हायवे प्राधिकरण कार्यालयाला जाग आलेली आहे आणि या ठिकाणी ते भराव टाकून हा परिसर जो आहे तो आता भराव टाकून प्लेन करण्याची तयारी प्रशासन करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. एकूणच यानंतर जो ठेकेदार या ठिकाणी अर्धवट काम सोडून आणि गेलेला आहे यावर कारवाई काय होणार आणि नवीन ठेकेदारांकडून हे हायवेचं काम जे आहे ते पूर्ण कधी होणार. एखादी मोठी जीवितहानीची घटना घडल्यावरच या प्रशासनाला जाग येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, कोल्हापूर.